मुंबईतल्या गिरगावात आता मोठमोठे गणपती यायला सुरुवात झालेली आहे। लहान आणि मध्यम आकाराच्या बाप्पांचं विसर्जन सुरू झालेलं आहे। थेट जाऊया गिरगावमध्ये। आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, माझावर आपण मिरवणुकांची प्रत्येक अपडेट दाखवत आहोत। गिरगाव चौपाटीवर खूप मोठ्या संख्येने विसर्जन होत असतात बाप्पाची आणि सार्वजनिक गणेश मंडळांची मोठमोठ्या ज्या मूर्ती आहेत त्या मोठ्या संख्येने इथं विसर्जित होत असतात। अल्पेश, काय सध्याची माहिती? सकाळपासूनच आपण पाहिलं तर गिरगाव चौपाटी येथे घरगुती गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या मूर्ती या सध्या विसर्जनाला आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याची ही आपण दृश्य पाहतोय सुतार गल्ली, पहिली गल्ली या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची ही मूर्ती आपण पाहतोय। सध्या मोठ्या संख्येनं गणेश भक्त हे देशभरातून परदेशातून गिरगाव चौपाटी येथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत। सर्वजण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आज बाप्पाला गेले 10 दिवस मनोभावे त्यांनी पूजा केलेली आहे आणि अखेर आज उत्साहात आनंदामध्ये ते निरोप देत आहेत। आपण पाहिलं तर लहान मुलांपासून वयोवृद्ध सगळेच या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। सध्या आपण पाहिलं तर ही पहिली सुतार गल्ली आहे, त्याची उंच बाप्पाची मूर्ती सध्या पाहतोय। मोठ्या संख्येनं या बाप्पासोबत गणेश भक्त हे रस्त्यावर उतरलेले आहेत। टाळ, मृदुंग, ढोल, ताशे याच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका सध्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये आपण सध्याची ही गिरगाव येथील ही दृश्य पाहतोय। टाळ मृदुंगाच्या ठेक्यात गणेश भक्त हे बाप्पाला आज अखेरचा निरोप देत आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आज या ठिकाणी गणेश भक्त सहभागी झालेले आहेत। काही गणेश भक्त आपल्या सोबत आहेत। ताई, 10 दिवस सेवा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देत आहे, काय भावना आहेत? वाईट वाटतंय पण चांगलं पण वाटतंय ॲट द सेम टाइम। पुढच्या वर्षी परत लवकर येतील गणपती बाप्पा। गणपती बाप्पा मोरया। सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतोय। सध्या घरगुती गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीच्या मूर्ती असतील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या मूर्ती असतील, या गिरगाव चौपाटी येथे एक एक करून दाखल होत आहेत आणि या सध्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुंबई व आसपासच्या परिसरातून, देशभरातून, परदेशातून अनेक गणेश भक्त हे या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण हे सध्या पाहायला मिळतंय। आपण ही सध्याची जी मूर्ती पाहतोय ती पहिली सुतार गल्ली या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची मूर्ती आहे आणि अशाच प्रकारे सकाळपासून आपण पाहिलं तर आज विसर्जन सोहळा पार पडतोय आणि गिरगावमध्ये देखील सर्व गणेश भक्तांमध्ये आनंदाचं, उत्साहाचं आणि भक्तिपूर्ण वातावरण हे सध्या पाहायला मिळते। अजिंक्य, बरोबर आहे अल्पेश, आणि या सगळ्या अपडेट सातत्यानं आपल्याला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्याच आहेत। आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। गिरगाव चौपाटीची ही दृश्य आहेत। पहिल्या सुतार गल्लीचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। मोठा उत्साह आहे, आनंद आहे गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला चा जयघोष सध्या केला जातोय। या विसर्जन मिरवणुकांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते। खास करून पुण्यातल्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो आणि पुण्यातल्या या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी म्हणून पुणेकर मोठी गर्दी करत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।